जळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम। पावविला ठाया पावविला ठाया पांडुरंग चिंतेलिया
पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा पावविल ठाया पावविल ठाया पावविल ठाया पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा पांडुरंग चिंतिरा त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने चिता करी गवसनी चिता करी गवसनी चिता करी गरुड तरी चिता करी गरुड तरी चिता करी गरुड तरी चिता करी गरुड तरी पावावया फळ पावया फळ पावावया फळ पावया फळ अंगी असावे हे बळ 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 त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने करी गवसनी चिता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी तुका मने तई तुका म्हणे तई तुका मने तई तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी 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 तुका मने तई तुका म्हणे तई तुका मने तई तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी 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 त्यासी चिंतिलिया मनी त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मनी त्यासी चिंतिलिया मने चित्ता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी विडोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबा हरिकिसन गुरुजी आणि त्यांना साथ करतील दिनकर महाराज खामकर.
पावनच्या ठाया पाववेला ठाया पाववेल पाववील ठाया पाववेल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्याशी पंढरीराया चिंतेलेया पांडुरंग चिंतेलेया जगदिया ताया अति देचा पाववेल पाववेल ठाया पाववेल ठाया पांडुरंग चिंतलेया पांडुरंग पांडुरंग चिंतलिया पांडुरंग चिंतलिया पांडुरंग चिंतलिया हो पांडुरंग पांडुरंग चिंतलिया पांडुरंग चिंतलिया चिंतलिया मने त्याशी चिंतलिया मने चिंती करी गवसनी चिंता करी गवसनी चिंता वेरीना चिंती चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी हे चिंता चिंता करी गवसनी चिंता करे गवसने राम
गवसने त्यासी जगरी याची याची किती का हो टाळी वाजवा भजन करा मंडळी विठाला 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 वरदा हरि विठाला श्री ज्ञान रे तुकाराम विठाला 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 कुंडली हरि ज्ञान रे विठाला 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 पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ताखरी गवसनी पावावया फळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ताकरी गवसनी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिलिया मनी चित्ताकरी गवसनी विठाला 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 टाळ वाजवा विठाला 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 सर्व सन्माननीय टाळकरी मंडळीला विनंती थोडा टाळ वाजवा इथं टाळ कमी येत आवाज येत नाही टाळाचा विठाला 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 पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ताकरी गवसनी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जर साधकानं पांडुरंगाचं चिंतन केलं तर परमात्मा त्यांना काय फळ देतो त्या फलश्रुतीचा विचार सांगणारा सुंदर असा हा अभंग आहे विठाला 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 परम पावन भगवान दत्तात्रेयाच्या या पावन दरबारात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान बाबा वामन भाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि प्रासादित झालेली ही भूमी आणि अशा या पावन भूमीमध्ये दत्त जयंतीचा औचित्य साधून संपन्न होणारा हा भक्ती उत्सव यावर्षी या उत्सवाचा त्रितपपूर्ती सोहळा आपण सर्व मंडळी संपन्न करत आहात की जो सोहळा परम आदरणीय परमश्रद्धेय प्रल्हादजी बाबा यांच्या विशेष मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होतोय आणि या भव्य दिव्य भक्ती उत्सवात या तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सद्भाग्य पूज्य बाबांच्या आज्ञेनं दासाला प्राप्त झालेलं आहे
तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना स्वतः बाबाचंही आगमन या धर्ममंडपामध्ये होत आहे. पूज्य बाबांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय गावातील परिसरातील टाळकरी मंडळी, गुणीजन महाराज मंडळी यांची उपस्थिती आहे. तुमच्यासारखे सर्व देवरूप श्रोते आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठ्ठला विठाला 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 हरी विठाला श्री ज्ञान आला विठाला 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 आला विठाला 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 आला विठाला कवरला हरी विठ्ठल. त्यात सेवा करण्याचं सौभाग्य बाबाच्या आज्ञेने प्राप्त आहे. गेल्या 3 दिवसापासून अवीट अशा भक्ती सुखाचा आपण आनंद मंडळी लुटत आहात आणि 3ऱ्या दिवशी या भव्य उत्सवामध्ये एक ज्ञानाहुती टाकण्याचं सद्भाग्य पूज्य बाबांनी प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं का हो पहिल्या नंबरचं कीर्तन कोणाचं झालं तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल? पहिल्या दिवशी कोण होतं? लाडू गुरुजी, आदरणीय गुरुजी. दुसऱ्या दिवशी कोणाचं कीर्तन झालं? ढोक महाराजाचं. फक्त जर तुम्हाला कोणी विचारलं 3ऱ्या दिवशीचं कीर्तन कोणाचं झालं तर उमेश बुवाचं म्हणायचं. असं म्हणायचं नाही 3 नंबर कीर्तन उमेश बुवाचं झालं. लक्षात येतं ना? काय म्हणायचं? 3ऱ्या दिवसाचं, 3 नंबरचं नाही. 3ऱ्या दिवशीची सेवा आहे. तुकोबारायचा एक गोड अभंग चिंतनात निवडलेला आहे की ज्या अभंगातून तुकाराम महाराज चिंतनाची फलश्रुती सांगतात की देवाचं चिंतन केलं असता चिंतन करणाऱ्या मननशील साधकाला देव काय फल देतो. ऐका मंडळी, साधू संतांचा तुम्हा आम्हाला अति आग्रह आहे की तुम्ही काय केलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे की आपण आपल्या जीवनातला काळ चिंतनात घालवला पाहिजे. खूप प्रमाणात मनवून लाहो करा काळ सारा चिंतने किंवा तुकोबारायचं प्रसिद्ध चरण आहे काळ सारावा चिंतने. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आम्हाला आग्रह आहे महाराजांचा की आम्ही देवाचं आपण चिंतन केलं पाहिजे. पण ऐका, आम्हाला चिंतन करा असं तुकाराम महाराजाला का सांगावं लागलं? त्याचं कारण आहे मंडळी. काय कारण आहे? अभ्यास कर कोणाला सांगावं लागतं? जो अभ्यास करतो त्याला का जो अभ्यास करत नाही त्याला? अभ्यास करत नाही त्याला. जो अभ्यास करत नाही त्याला सांगावं लागतं अभ्यास कर. जो काम करत नाही त्याला म्हणावं लागतं काम कर. तद्वत मंडळी, जो चिंतन करत नाही त्याला म्हणावं लागतं चिंतन कर. कारण जो सगळं करतो फक्त देवाचं चिंतन करत नाही. ज्ञानोबाराने तुमच्या आमच्यासारख्या जीवांचं वर्णन करताना सांगितलं अखंड भोगा जचे प्रयत्न करतो पण भोगा करता किंवा प्रसिद्ध प्रमाणे सायासे करीसी प्रपंच दिननीची हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे प्रपंच दिननीची हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे. सायाचा करीची प्रपंच दिननीती हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे सायाचा करीची प्रपंच दिननीती हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी कवना गुणे. अरे अडचण काय तुला? ज्ञानोबराय खेदाने आम्हाला विचारतात. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, दिवस न रात्र करतो सायासाने करतो पण अडचण आहे प्रपंचच करतो. एक सांगू मंडळी, जेवढा सायास आमचा प्रपंच करताय ना त्याच्यातला थोडा जरी सायास आम्ही देवा करता केला ना तर देव एका दिवसात भेटत. ते काय? कबीर महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे की नाही? कबीर महाराज रोप उपटत होते आणि तेवढ्यात एक साधक आला. साधकानं विचारलं कबीर महाराज परमार्थ म्हणजे काय हो? काय नाही म्हणले, इधर से उखाडणार इधर लगाना, हाच परमार्थ.
म्हणजे जे चित्त संसारात घडलंय ते काढणं आणि थोडं परमार्थाकडे लावणं, यालाच परमार्थ म्हणतात की नाही. ऐका, देवाकरता काय केलं पाहिजे, कशी तळमळ झाली पाहिजे, जे विषयाकरता होते. ते एक प्रसिद्ध उदाहरण आहे. पहा, एक तार्किक माणूस नाथाकडे गेला, म्हणजे महाराज तुम्ही देव पाहिला का? नाथ महाराज म्हणजे पाहिला नंदाचा नंदन. अहो पाहिला, मला दाखवाल का? अरे कोणालाही दिसत नाही त्याला पाहण्याकरता ते पाहणे ऐसे असे विरा, दर्पणाचे नि आधारे एकचे करून दुसरे पाहती जे गवारे तैसे नको. हे तोंडात आरशात तोंड पाहतो तसं देव पाहणं सोपं आहे काय? ज्ञानोबा म्हणतात पुढं आरसा ठेवायचा आणि त्याच्यात आपलं तोंड पाहणं, असं देवाला पाहणंही नाही आणि एवढं सोपं देवाला पाहणंही नाही. तळमळ असावी लागते. तू रोज म्हणायचा मला दाखवाल का, मला दाखवाल का. एक दिवशी गोदावरी स्नानाला नाथ महाराज गेले, म्हणजे दाखवतो, चल तुला देवच दाखवतो म्हणले. आणि जे नदीत त्याला छाती एवढ्या पाण्यात नेलं, नाथ महाराज जे त्याचं मानगुट धरलं आणि जे पाण्यात बुडवलं ते किती आरडायला लागलं तर काढलंच नाही. आणि नाथ महाराज माया खालोखाल होती, तर मुंडकच काढता येईनावर. आणि जेव्हा ते वर आलं आणि घाबरायला लागलं, आणि माणूस संत का जनत तुम्ही, हे काय पद्धत आहे का? नाथ महाराज खरं सांग, तुला खाली जेव्हा पाण्यामध्ये टाकलं तेव्हा काय आठवत होतं? म्हणजे काही आठवत नव्हतं, फक्त जीव आठवत होता. म्हणजे एवढी तळमळ तुझी ज्या दिवशी देवा करता होईल त्या दिवशी तुला देव भेटल म्हणले. त्या दिवशी देव दिसत, उगाच नाही दिसत. याला मी काय उदाहरण सांगत असतो. तरुण पोरं आहेत, लक्ष देऊन ऐका. क्रिकेटची प्रेमी मंडळी नक्कीच असतील. ऐका, वर्ल्ड कपची मॅच आहे ही, साधी टुर्नामेंट वगैरे नाही, एखादी सिरीज नाही, डायरेक्ट कोणती आहे? वर्ल्ड कपची मॅच आहे. ती फायनल आहे. एक तर मॅच कोणती? वर्ल्ड कपची. पुन्हा ती कोणती? फायनलची. आणि पुन्हा विशेष ती भारत आणि पाकिस्तानची. अहो साधा जर मॅच असला भारत पाकिस्तानचा तर जगाचा सट्टा बाजार तेजीत येतो. ही तो वर्ल्ड कपची मॅच आहे आणि फायनलची आहे. सगळ्यांचे लक्ष टीव्ही कडे लागलं. पाकिस्तानचा कप्तान, भारताचा कप्तान अंपायर जवळ गेले, टॉस झाला, टॉस पाकिस्तानी जिंकला. अरे पाकिस्तानचा कप्तान म्हणतो पहिले बल्लेबाजी हम करेंगे. ठीक आहे, बॅटिंग घेतली, बॅटिंग केली, 270 रन काढले पाकिस्ताननी. पाकड्याला एवढे निघणार नाहीत, पण आजचे दिवस असू द्या. किती रन काढले? 270 रन काढले. आता भारताला जिंकायला किती रन पाहिजे? 271. मग भारताची बॅटिंग चालू झाली. इकडून विराट कोहली आणि इकडून रोहित शर्मा. चालेल का? का बदलायचा? बरं आहे ना, विराट कोहली रोहित शर्मा दोघं आले. मॅच चालू झाली. वेळ कमी असल्यामुळे 49 ओव्हर झाले. वेळ कमी आहे आपल्याकडे. 49 ओव्हर झाले आणि भारतानं 260 रन काढले. म्हणजे अजून जिंकण्याकरता किती रन पाहिजे? बोला की 11 रन पाहिजे. म्हणजे 12 बॉल मध्ये 11 रन काढायचे. काय? 6 बॉल. 6 बॉल. सगळे विद्वान असल्यावर मला डोकं चालवायची काय गरज आहे? एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात का? बरं, 6 बॉल मध्ये 11 रन काढायचे. आता माझ्याकडे बघावं लागेल, दिसतो ना मी? जर मी दिसत नसतो तर डोळे तपासून घ्या. हो ना, मग आता मी दिसना म्हणलं डोळे तपासले पाहिजे का नाही? ऐका, 6 बॉल आहेत, 11 रन आहेत. सगळ्याचा जीव टीव्ही कडे लागला. टीव्ही कडे कसा लागला? टीव्हीतल्यांना चांगलं दिसत असेल तुमच्यापेक्षा. असा लागला. पहिला बॉल टाकला, एकही रन निघाला नाही. 5 बॉल स्कोर तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमच्याकडे काम तेवढं. 5 बॉल 11 रन. दुसरा बॉल टाकला आणि विराट कोहलीने एकदम 6 मारला. सगळ्याला आनंद वाटला. काय रंगले बघा ना क्रिकेट. जस काय क्रिकेट मध्ये किती रंगले. आता बॉल किती राहिले? 4. रन किती पाहिजे? 5. अवसानात आल्यासारखं वाटलं. तिसरा बॉल आला आणि विराट कोहली पुन्हा बॅट फिरवली, पण विराट कोहलीची कॅच आउट झाला.
अजून टेन्शन मध्ये मॅच आली. पाणी बायको मुलीच्या घरात वय आधी लांब आहे तिकडं. कारण बॉल किती राहिले आता 3 आणि रन किती पाहिजे 5. मग हार्दिक पांड्याला चालेल का दुसरा कोणी आणायचं? हा चालेल ना. हार्दिक पांड्याला 3 बॉल आहेत 5 रन आहेत. चौथा बॉल टाकला कसा बसा 1 रन निघाला. 2 बॉल 4 रन. पापनी सुद्धा हाला ना. शेजाऱ्याला वाटते मेले का जिथे ते हालून बघतोय. भाऊ अय भावड्या आहेस ना? हाय 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 गबस रे म्हणला. गबस. 5वा बॉल आला. रन किती पाहिजे? कसे बसे 2 निघाले. आता शेवटच्या बॉलवर वर्ल्ड कपचं भवितव्य. 1 बॉल आणि 2 रन पाहिजे. सगळ्यांचं जीव त्या टीव्ही कडे लागला. सगळे टीव्ही बघायला लागले. टीव्ही मध्ये डोळे घालायला लागले. कोणाची पापणी लवे ना. तळमळ नुसती हृदयात कालवा चालू झाली. बॉलरनं बॉल घेतला आधी असा चाटला. कम चाटी देत काय माहिती. पुन्हा ते मांडीला असा घासला. बॉल घाशी देत का मांडी खायची देत हेच कळत नाही मला अजून. काय करते नेमकं. आता माझ्याकडे बघा सगळ्याचं लक्ष टीव्ही कडे लागलेलं आहे. त्यानं बॉल घेतला पळाला की याने संसारातलं चित्त काढलं पाहिजे आणि चिंतनामध्ये लावलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराची भाषा आहे झड झडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला जे आपावसी अव्यंग निज धाम माझे. झड झडोनी वहिला निघ म्हणजे झटकून झाटकून संसाराच्या बाहेर पड आणि या भक्तीच्या वाटेला लाग आणि काय करशील अव्यंग स्थानावर तू जाशील. म्हणून चिंतन करा. महाराजांचा मोठा आग्रह तुमच्या आमच्या पाठीमागे आहे. मग एक आहे जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो पोरांनो अभ्यास करा तेव्हा विद्यार्थ्यांना 3 प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर देणं शिक्षकाचं कर्तव्य आहे. कोणते 3 प्रश्न? गुरुजी आम्ही अभ्यास कोणता केला पाहिजे? गुरुजी आम्ही अभ्यास कसा केला पाहिजे? आणि आम्ही अभ्यास कोणता का केला पाहिजे? कसा करायचा? आपलं कोणता करायचा? कसा करायचा? आणि का करायचा? तद्वत जर संत करोनी सायास शिकविती आम्हाला शिकवणारे जर संत असतील तर आम्ही संतांना विचारू तुकोबारायला विचारू की आम्ही चिंतन कोणाचं केलं पाहिजे, आम्ही चिंतन कसं केलं पाहिजे आणि आम्ही चिंतन का केलं पाहिजे. आपण एक एक प्रश्न महाराजाला विचारू. चला तुकाराम महाराज जरी साक्षात बोलण्याची योग्यता आमची जरी नसली तर आमचं भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबाराची गाथा म्हणजे साक्षात तुकोबारायच आहे ते ध्यानात ठेवा. साक्षात वाङ्मयीन मूर्ती तुकोबारायची. काय गाथा ही वाङ्मयीन मूर्ती तुकोबारायची. म्हणून काय करायचं? त्या तुकाराम महाराज हेच गाथा हेच तुकाराम महाराज आहेत. त्या गाथ्याला आम्ही विचारू. पहिला प्रश्न विचारू. चिंतन करायचं पण चिंतन कोणाचं करायचं? तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला तुमचं वाटोळं करायचं असेल तर अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे. थापट टाका महाराज. अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे तर द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. तुला देहाचं वाटोळ करायचं असेल तर आणि तुला जीवनाचं हित करायचं असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करोनिया मन शुद्ध भावे सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. करुणिया
नियमन करो नियमन करो नियमन धन माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत करो नियमन शुद्ध भावे करो नियमन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत वा वा सकळांच्या पाया माझे दंडवत करो नियमन शुद्ध भावे करो नियमन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत हित ते जीवनात हित त्याच्यातच आहे. करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण काय, अखंड चिंतन विठोबाचे कोण करतात? आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागते असतात ते. आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया. मग तो हिताच्या ठिकाणी जाग आहे कशावरून? गीता भागवत करीते श्रवण. गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतो आणि अखंड विठोबाचं चिंतन करतो. यावरून चला देवाचं चिंतन केलं पाहिजे. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न आहे, देवाचं चिंतन कसं केलं पाहिजे? देवाच्या चिंतनाच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत. योग्याची चिंतन पद्धती भिन्न, ज्ञानाची चिंतन पद्धती भिन्न आणि भक्ताची चिंतन पद्धती भिन्न. योग्याची का बरं? कारण योगी राजाच्या दरबारात असल्यामुळे मला योग्याची चिंतन पद्धती थोडक्यात सांगावी लागेल. ज्यांच्या दरबारात आहेत ते दत्तप्रभू योगीराज आहेत. योगीराज आहेत ते योगीराज दत्तप्रभू कसं चिंतन करतात? ज्ञानोबाऱ्याने सांगितलं. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला, त्याने सांडियली माया तेजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. काय वर्णन केलं? पहिलं मेरूच्या शिखरी. योगाच्या प्रक्रियेने अभंग सोडवता येतो, पण माझा तो प्रस्तुत अभंग नाही, म्हणून फक्त मला योग्याचं चिंतन सांगायचंय आणि अगदी थोडक्यात सांगायचंय. पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे काय? तो पाठीचा कान आहे ना, त्याला योगामध्ये मेरू म्हणतात. आणि पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे याला ब्रह्मरंध्राला म्हणतात. अशा अवस्थेवर गेलेला योगी, अशा अवस्थेवर जाण्याकरता प्रयत्नशील असणारा योगी, हा योगिक अर्थ, योगाचा अर्थ. पण पहिलं मेरूच्या शिखरी काय? म्हणून फार मोठ्या डोंगराच्या पलीकडे राहणारा. डोंगराच्या पलीकडे म्हणजे काय? त्याचे एक उदाहरण आहे पहा. इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे? हा बाबा, 250. मार्ग तुमचा वारीचा कोणता आहे? मधून जो असेल तो मला सांगा. पंढरपूरला जाताना किती चढ चढावे लागतात, किती घाट लागतात? जसं ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यामध्ये आपल्याला दिव्याचा घाट लागतो, तसं तुम्हाला किती घाट लागतात? कोणता? बालेघाट. बरोबर. कोणता घाट? बालेघाट. काहीतरी तुमचं चुकतंय सगळ्यांचं. त्याच्या आधी एक घाट लागतो, लय मोठा डोंगर आहे त्याच्या आधी, माहित नाही? त्या डोंगराचं नाव उमरा घाट. आता लक्षात आलं वाटतं. त्याच्या आधी कोणता डोंगर लागतो? कोणता घाट? त्याचं नाव उमरा घाट. आपल्या दाराचा उंबरा हा सगळ्यात मोठा डोंगर आहे. हे बाले घाट आणि दिवे घाटले छाटछूट डोंगर आहे तो. हा डोंगर लय कठीण आहे. बर काय आहे, डोंगरावर चढताना दरीत पडायची लय भीती असते, पाय घसरायची लय भीती असते. म्हणून या वारीला निघाल्यानंतर डोंगर चढता चढता कसा पाय घसरतो तुकोबाऱ्याच्या प्रमाणाने सांगू का? बोला की. पण तुम्हाला झेपल का? त्याच्या आधी एक विचारतो, ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं.
बाबा एवढे ब्रह्मचारी तुम्हाला भेटले कुठं? एवढे ब्रह्मचारी इकडं. ह्या 4-5 ब्रह्मचार्याचा नंबर तरी द्या मला लिहून. महाराज आपल्याला कळस बसवायला लय अडचण येते हो. ए बाळा तुझं नाव काय? ओंकार. ऐक, ह्यांचे सगळ्यांचे लग्न झालेत का? हात वर केला काही नाही? काऊन केलं नाही सांग तुला. हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही यांची. ओंकार तुझी वेळ गेली नाही वागा, सावध होय. आपली बाबाची सेवा करीत जाय. विचार आहे का? तुकोबाराचं प्रमाण आहे. माफी मागून बोलतो बरं. तुम्ही फार ज्येष्ठ आहात पण माफी मागून बोलतो. तुकाराम महाराज काय म्हणतात? घडो निधी तीर्थयात्रा आणि केला कुत्रा हात सोका. मी डोंगर सांगतोय की सगळ्यात मोठा डोंगर कोणता आहे? आपला संसाराचा डोंगर आहे. ज्या योग्याने पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे संसाराचा डोंगर ओलांडून, ओव्या सांगू 1-2 ज्ञानोबराच्या ओव्या लय गोड आहेत. उठलेनी वैराग्य संसाराच्या पाया पुढा पळती वीत राग होडा, ज्या ब्रह्मपदाचा कर्म कडा घाली ती मागा. म्हणजे ब्रह्मपदाची सुद्धा आस ज्यांनी सोडून दिली अशी माणसं आहेत. नाही तर वारीला निघाला आणि बायको म्हणली दरवर्षी जावंच लागतंय का? आणि औंधा नाही गेलो जमायचं नाही का? तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं? आणि राहू द्या ना वारी, राहायला घरी बघत काय माझ्याकडे असे तोळ वाटार राहायला घरी. हा डोंगर आहे. पण हा योगी ज्या ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ते मागा, अशा पहिलं मेरूच्या शिखरावर जावं लागतं. संसाराचा त्याग करावा लागतो. बरं तिथं जाऊन डायरेक्ट आता मुद्रेवर जातो. मुद्रा लावणी खेचेरी. त्यानं कोणती मुद्रा लावली? खेचेरी मुद्रा लावली. आपल्याकडे एक हठयोग आहे आणि एक सहज योग आहे. तर हठयोगामध्ये 5 मुद्रा आहेत. मोजा मोजा मुद्रा सांगतोय 5. खेचेरी, चाचेरी, आगोचेरी, भूचेरी आणि उन्मनी. ह्या 5 मुद्रा. ती 5वी लावण्या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिश आहे ना. ती 5वी मुद्रा कोणती आहे? तर ती उन्मनी मुद्रा आहे. त्याच्या आधी ह्या 4 मुद्रा आहेत. एक आहे खेचेरी, भूचेरी, आगोचेरी, चाचेरी आणि 5वी उन्मनी. त्यात दत्तात्रयाची मुद्रा कोणती आहे? खेचेरी मुद्रा आहे. खेचेरी मुद्रा काय असते? ऐका. आपली जीभ आहे का? जीभ याच्या खाली दोरा आहे. तो दोरा तीक्ष्ण वस्त्रानं, आपल्या शस्त्रानं, माफ करा, शस्त्रानं जवा एवढा कापायचा. हा दोरा जवा एवढा कापायचा. कापला की जीभ अशी ओढायची. ती जखम बरी झाली की पुन्हा कापायचा, पुन्हा जीभ ओढायची. किती? 12 अंगुल जीभ इथपर्यंत आली पाहिजे. आणि येते जीभ कापून एवढी लांब होते. अशी जीभ लांब व्हायची आणि ती जीभ अशी उलटी करायची आणि आपल्या नाकातून जिथून प्राणवायू बाहेरचा आत येथून बाहेर जातो प्राणवायू, त्या छिद्राला ती जीभ लावायची. ह्याला ओडियाना बंद म्हणतात. मुद्रा खेचरीचा, खेचरी मुद्रेचा ओडियाना बंद. प्राणवायू रोधून टाकायचा. पण हे नुसतं ऐकून घ्या, करू नका, कारण मी बी वाचूनच आलोय. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले 6वा अध्याय सांगताना योगाचा जेव्हा सांगायचे तर बाबा मला पूर्ण बाबाकडे 9 अध्याय ऐकायचं भाग्य मिळालं. तर गुले बाबा योगाचं प्रकरण चालू झालं ते दिसाड म्हणायचे, वा हे नुसतं ऐकून सोडा बरं. हे करताना तज्ञ गुरुच्या सहवासात करावं लागत. सहवासात करावं लागत. हो पहा, ज्याने गुरुच्या सहवासात अभ्यास केला त्यांची कीर्तन वेगळीच आहेत. ज्याने गुरुच्या सहवासात संगीताचा अभ्यास केला ते वेगळेच आहेत. म्हणजे ज्यांनी गुरुकडून शिकले ते गातात आणि जे ऐकून ते आरडतात. आता इथं व्यासपीठ फार मोठे बाबा, पण माफी मागून बोलतो. सध्याच्या काळात आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं होऊन बसणं. जो जेवढा चिरचिर आरडल तो तेवढा मोठा गायक, आणि जो जेवढा बदडील धाड 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 धाड, मग गायकानं खर्ज लावलं की याचे मुखडे चालू. गायक खर्ज लावतो आणि याचे मुखडे चालू.
ह्याची खर्जात चाल आणि धाड 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 वाजवणं. म्हणजे कसं वाजवणं? घर पत्र्याचा असावून गाराचा पाऊस पडा. थोडी मंडळी वाजवणार आहेत गाणे. जाऊ दे, रामकृष्ण हरी. विचार सांगतो, गुरुच्या सहवासात करावं लागतं. म्हणजे मुद्रा नुसती ऐकून घ्या. प्राणवायू अधोगामी केला. ओढ्याना बंद लावण्याचा दुसरा एक प्रकार आहे. आपली अनवटी आहे का? माझ्याकडे बघा, ही इथं खळगा असतो, या खळग्यात बसवायची. मी बसत नाही. रोडचं काम चालू असल्यामुळे लय मटेरियल पडले इथं. असा ओढ्याना बंद लावायचा. त्यानंतर गोदानी शिष्णाच्या मधात 4 बोट जागा आहे, तिथं 1.5 बोट सोडायची. डाव्या पायाची टाच तिथं दाबायची. हा मूळ बंद लावायचा. मूळ बंधाने अपानवायू ऊर्ध्वगामी बनला. ओढ्याना बंधाने प्राणवायू अधोगामी बनला. आणि मग नाभी आणि शिष्णाच्या मधल्या देशात जे स्वादिष्ठान चक्र आहे तिथं कुंडलिनी बाळा 3.5 वेडे घालून झोपलेली आहे. कुंकुमाचे पिले आणि सर्पाचे पिले, नागिनीचे पिले आणि कुंकुमे जैसे नाहाले अशी ती झोपलेली आहे. आणि 2 वायूची टक्कर झाली की ती कुंडलिनी जागी होते. आणि जसा घाबरलेला साप कोण्यातरी बिळा शिरण्याचा प्रयत्न करतो, तद्वत ही इडा, ही पिंगला, ही सोडून मध्ये सुषुम्ना असते आणि तिच्या छिद्रात ती कुंडलिनी बाळा प्रवेश करते. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा काय म्हटले? मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे. आणि षडचक्राचा भेद करत 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 ती कुंडलिनी मग ब्रह्मरंध्रामध्ये येते आणि तिथे स्थिर होते. हा योग याचा प्रकार आहे. सोपा आहे. नाथाने स्पष्ट सांगितलं ज्ञानोबारायांनी. नागेने उत्साहे नवहे द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न घडे हा मार्ग न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. हे चिंतन अवघडे महाराज, सोपं सांगा. दुसरं ज्ञानाचं चिंतन आहे. ज्ञानी चिंतन काय करतो? त्याचं लय पद्धतीचं चिंतन आहे. तो सगळ्या संसाराचा लय पंचभूतात करतो. आपाचा लय पृथ्वीचा लय आपात करतो. आपाचा लय तेजात करतो. तेजाचा लय वायूत करतो. वायूचा लय आकाशात करतो. आकाशाचा लय मायेत करतो. मायेचा लय ब्रह्मामध्ये करतो आणि त्या तंद्रेला प्राप्त होतो. हा लय चिंतनाचा प्रकार आहे. पण ही अवघड आहे, लय सोपा नाही. तुमच्याकडे एक शब्द आहे का? पाला पाचोळा. बोला की, आहे काय? पाला पाचोळा. ज्याला काहीच किंमत नाही त्याला लोक काय म्हणतात? ते पाला पाचोळा. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? पाला पाचोळा. मग मला तुम्हाला जाहीर विचारायचे, तंबाखू काय आहे? धन्यवाद. तंबाखू काय आहे? पाला पाचोळा आहे. तो पाला पाचोळा सुटतो का? महाराज कीर्तन उस्तर दम निघत नाही लोकाला. कीर्तनात बसल्या बसल्या ते तंबाखूला पण चुना लावतात. नाही, कीर्तन करायला तर लावतातच लावतात, पण तंबाखूला पण चुना लावतात. त्याची चुना खायची, ते चुना लावायची पद्धत लय भारी असते. असे बसतात. मोकळे चुना लाव. मग ज्यांना आपल्याला तंबाखू सुटत नाही कधी संसार सुटायचा आणि कधी ते चिंतन घडायचं? अवघड रे बाबा. क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. तोही मार्ग अवघडच आहे बाबा. मग महाराज सोपा सांगा ना. सोपा आहे ना. सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेसी उच्चारा राम नाम. वाचेसी उच्चारा राम नाम. वाचेसी उच्चारा राम नाम. सोपेचे साधन लाभ येतो घरा वाचेसी उच्चारा राम नाम. वाचेसी उच्चारा राम नाम. वाचेसी उच्चारा राम नाम. सगळ्यात सोपं चिंतन आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे. एकदम सोपं चिंतन आहे. ऐका ना, ऐका मंडळी. नलगे सांडावा आश्रम
काय शब्द गोड बोलले तुकोबाराय नाटात. नलगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म आणि न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. मग सगळ्यात भारी चिंतन कोणतं आहे? नामाचे चिंतन प्रगट पसारा. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. थापटा का येत काय आम्हाला स्वराचं ज्ञान कमी आणि मग ते नाही पडलं मग ते घोटाळा होतो. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. सोपं चिंतन आहे, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. चला ठरलं कोणाचं चिंतन करायचं? देवाचं. कसं करायचं? नाम घेऊन करायचं. आता एकच प्रश्न आहे, महाराज ते का करायचं? त्याने आम्हाला काय मिळेल? नामचिंतनामध्ये समाजाची प्रवृत्ती व्हावी याकरता चिंतनाचा महिमा साधू संतांनी अनेक पद्धतीने अनेक ठिकाणी गायलेला आहे. काय? रुची आणि प्रवृत्ती दोन विषय असतात. नामचिंतनात रुची असणं आणि नामचिंतनात प्रवृत्ती असणं फरक आहे. कोणत्याही कार्यात अभ्यासाची रुची, अभ्यासात प्रवृत्ती. तुकोबारायचं प्रमाण उदाहरण देऊ का याला? रुची काय आहे? बोलाची चकडी, बोलाचाचे भात, जेवण्या कोण तृप्त झाला. रुची आहे पण प्रवृत्ती नाही. प्रवृत्ती झाल्याशिवाय मजा नाही. जेवण्या कोण तृप्त झाला. एका गावात कीर्तनाला गेलो. संध्याकाळचे 6 वाजले होते जायला. दिवसभराचा प्रवास, कडकडून भूक लागलेली. एका घरी आमची राहण्याची व्यवस्था केली. गेल्याबरोबर त्या घरातली माता माऊली आली. कंसामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली आणि तिनं ग्लासभर बाबा मला पाणी दिलं. मी पाणी पिलं. मला म्हणे महाराज कधी निघाले होते घरून? म्हणलं ताई सकाळी 6लाच निघालो. काय खाल्लं नसल? म्हणलं काहीच नाही. भूक लागली असेल? म्हणलं अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे. म्हणलं माता माऊली तुझ्यात मला डायरेक्ट अन्नपूर्णेचं दर्शन होतंय. माझ्या मनातलं कसं ओळखलं? खरंच भूक लागली. आत्ता स्वयंपाक करते म्हणले महाराज. ती माता माऊली गेली. 6 वाजता गेलतो बाबा मी तिच्या घरी. ती अर्ध्या तासानं परत आली. किती वाजले आता? 6:30. मला वाटलं जेवायला चला म्हणते काय की. मला म्हणे महाराज मग स्वयंपाक काय करू? ताई काही करा पण लवकर करा. मग पुरणपोळी करू का? मला काय वाटलं पुरण शिल्लक असेल सटीचं. उरलं सुरलं करील बा पुरण. म्हणलं काय हरकत नाही करा. पुन्हा अर्ध्या तासाने आली. किती वाजले? 7. मला म्हणे महाराज मग पुरण नेमकं कशाचं करू? म्हणलं कोयता आहे का? कोयता म्हणजे एक कोयता गेलाय ऊसतोडीला पण एक आहे म्हणली. मग हात पाय तोडून घाल शिजायला तो तुला बरं वाटन म्हणून. पुन्हा अर्ध्या तासाने आले. आता किती वाजले? 7:30. मला म्हणे महाराज मला कांदा लसूण चालतो का? मी पाहिजेच हाही आग्रह नाही बाबा आणि नसलाच पाहिजे हाही आग्रह नाही. जे येईल ते आयाच्या तृप्तीने. बरं बरं म्हणली. पुन्हा अर्ध्या तासाने आली. किती वाजली? 8. मला म्हणे महाराज मंदिरातून फोन आला होता. कीर्तन उभं राहिले फेटा बांधा. अहो बघ आता काय उम्या उपाशी मेला ना. बघ आता काय मायाकडे बोलाची चकडी, बोलाचाची भात, जेवण्या कोण तृप्त झाला. रुची नुसती महत्वाची नाही, प्रवृत्ती झाली पाहिजे. आणि मग साधू संतांनी देवाचा महिमा का सांगितला? संतांचा महिमा का सांगितला? आपली साधू सेवेत देवाच्या सेवेत प्रवृत्ती व्हावी म्हणून. बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. त्यांची प्रसिद्धी व्हावी म्हणून नाही, ते पाहून साधू सेवेत त्यांची साधकाची प्रवृत्ती व्हावी म्हणून. बंकट स्वामीने 18 महिन्यामध्ये गाथा पाठ केला. किती महिन्यात? 18 महिन्यात. 18च महिन्यात स्वामीने गाथा पाठ केला. हे लोकांत सांगितलं जातं का? हो का बरं? त्यांची प्रसिद्धी व्हावी म्हणून नाही, तर मग समाजाची साधू सेवात प्रवृत्ती व्हावी म्हणून. अरे स्वामी जर 18 महिन्यात करतात तर आम्हाला हरिपाठ महिन्यात पाठ करायला काय हरकत आहे? हा साधूचा काय आहे हेतू आहे. महिमा कळल्याशिवाय प्रवृत्ती होत नाही. म्हणून समाजानं कोणाचं चिंतन करावं? देवाचं. कसं करावं? नाम घेऊन. पण या समाजाची त्या चिंतनात प्रवृत्ती होण्याकरता तुकोबाराय चिंतनाची फलश्रुती अनेक ठिकाणी सांगतात.
त्यातलीच एक गोड फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणात. पाववी लोटाया 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 पांडुरंग चिंतलिया पांडुरंग चिंतलिया त्याची चिंतलिया मनी त्याची चिंतलिया मनी पांडुरंगा पांडुरंगा चिंतलिया त्याची चिंतलिया मनी त्याची चिंतलिया चिंतनाची फलश्रुती महाराज पहिल्या चरणात सांगतात. पाववी लठाया तो आम्हाला ठिकाणावर नेऊन पोहोचेल म्हणले. कोण? पांडुरंग. पण कधी? त्याचं चिंतन केलं असता. कोणाचं चिंतन? पांडुरंगाचं. पांडुरंगाचं चिंतन करायचं म्हणजे पांडुरंगाचंच करायचं. तुकोबाराची प्रमाण देतो. तोच एक ध्यावा चित्ते. हो, शरीरानं संसार करायचा पण चित्त फक्त देवाला द्यायचं. वाटण्या करायच्या, अवघे घातले वाटणे. हो, कसं आहे? इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तंत इथे धारयन. इंद्रिय करतो आपला व्यापार. डोळ्याला काय पाहायचं पाहू द्या, कानाला काय ऐकायचं ऐकू द्या, जिवेला काय बोलायचं ते बोलू द्या, हाताला काय कर्म करायचं ते करू द्या, पण मन मात्र फक्त परमात्म्याला द्यायचं. मन लावा एकांती साधू संगे. मन मात्र त्याला द्यायचं. म्हणून देवानं अपेक्षा आपल्याकडून काय केली? तो शरीर हे मीच करी. अशी उभी नाही ना. तो मन हे मीच करी. हो, तो शरीर मीच करी नाही, तो मन हे मीच करी. ऐका, लय गोड प्रसंग आहे रामायणातला. राम रावणाचं युद्ध झालं, अर्थातच रामाचा विजय झाला आणि रामप्रभू हनुमंताला म्हटले, हनुमंता आपला विजय झाला. हो म्हणे देवा झाला. पण ऐकलं का हनुमंता? आपल्या विजयाचं श्रेय ह्या सर्व वानरांना नाही म्हटले, कारण वानरा हाती लंका घे वविली. वानरांनी मदत आपल्याला ढाबे जोडून नाही केली. म्हणजे आता जसे वानरांनी आपलं ह्या वानरांनी अगा राणीचे पाले खाईरा आणि नेवाने केले लंकेश्वरा. झाड पाला खाऊन आपल्याला मदत केली. मला असं वाटतं ह्यांना श्रम परिहारा करता अयोध्येला नेलं पाहिजे. हा जो शब्द ना श्रम परिहार, जसं बाबा आपल्याकडे लळित प्रशब्द एक लळित. आता जुन्या काळात प्रत्येक गावात लळित असायचं महाराज. आता लळित प्रकार काय झाला? कमी होत चालला. थोड्या गावामध्ये लळित आहे, देवमध्ये बी लळित आहे. लळित काय? लळित काय? सगळा सप्ताह झाला की संध्याकाळी दिंडी काढतात. संध्याकाळी दिंडी काढतात, असे मजेनं नाचतात, गातात, बागडतात. सकाळी सकाळी भारुडं करतात आणि मस्त एक नंबर जेवण करून मस्त खमंग जेवण करायचे, चटण्या गिटण्या आणून. आणि मग ते झालं लळित, ज्याला राजकीय शब्द हे श्रम परिहार. म्हणजे एखादा कॅन्डिडेट उभा राहिला लोकसभेला विधानसभेला आणि दैववशात निवडून आला की मग तो सगळ्या कार्यकर्त्यांना श्रम परिहारा करता एक पार्टी ठेवतो. मस्त पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो. तुम्ही हसून सिद्ध केलं काय असतं, काय ह्याला बोलायला होता. तिथं गडकर नसतात,
तिथं जयश्री गडकर असते. असो, त्या तो विषय आपला नाही. सर्व वानर सेनेला कुठे नेलं? अयोध्येत नेलं. अयोध्येत सर्व वानर सेना मोज मज्जीनं राहू लागली. पण आपलं झोपडं असू द्या, पाहुण्याचा बंगला असू द्या, किती दिवस करमत? बोला की, 1 दिवस 2 दिवस. सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. आपल्यासारख्याला मला सप्त्याला गेलं किती दिवस बरं वाटतं? दुसऱ्याचं घर 7 दिवस. 8व्या दिवशी उभं वारं सुटत. ह्या सर्व वानरांना किष्किंधेची आठवण यायला लागली. पण रामप्रभूला कोणी विचारायचं? पण रामप्रभूने हेरलं. जाणे जीवीचे सकळ नारायण. प्रमुख असणाऱ्या वानरांना रामप्रभूने बोलवलं. नल, नील, जामवंत, अंगद, सुग्रीव, इकडे या. म्हणजे काय, मला असं वाटतं आता तुम्ही अयोध्येत भरपूर राहिले, आता तुम्ही किष्किंधेला गेलं तरी चालेल. हे लक्ष्मणानं ऐकलं. लक्ष्मणाला सहन नाही झालं. दादा, कळतं तुम्हाला काही? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला कोणी जा म्हणतं, बरं पाहुणे किती महत्वाचे, जरा व्यवहार सांभाळत जाणार. लक्ष्मण दादा गरम डोक्याचा माणूस. मुळात दादा नावाचं पॅटर्नच गरम डोक्याचं. असो, ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. गरम डोक्याचा दादा. अरे लक्ष्मणा, शांत शांत. जो व्यवहार तुला कळतो, जे कॉमन सेन्स तुला आहे ते मला नाहीत काय? जे व्यवहार ज्ञान तुला आहे ते मला नाही. मग देवा तुम्ही त्यांना जा का म्हटले? बाबा, मन हे मीची करी करता ओवी. दृष्टांत लय गोड आहे. रामप्रभू म्हणले, लक्ष्मणा, ते आहेत अयोध्येत पण चिंतन करतात किष्किंधेचं. जरा डबल वाक्य वापरण्यापेक्षा एकदाच उरकून घेतो. ते आहेत देवाजवळ पण चिंतन करतायत संसाराचं. लक्ष्मणा, देवाजवळ बसून संसाराचं चिंतन करण्यापेक्षा त्यांनी संसारात राहून देवाचं चिंतन केलेलं काय वाईट रे? म्हणून मन हे मीच करी. पुढं येणारे चरण त्याशी चिंतिलिया मनी. पण आधी बोलून घेतो. काय, आमचं शरीर कुठे याला अर्थ नाही, आमचं मन कुठे याला अर्थ. एकदा अकबराला म्हणे बिरबलाची थट्टा करायची लहर झाली. बिरबल इकडे. म्हणले काय? रात्री मला स्वप्न पडलं रे. म्हणे काय? म्हणजे रस्त्यानं 2 खड्डे होते. बरं, एका खड्ड्यात तू पडला, एका खड्ड्यात मी पडलो. बरं बरं बरं. नाही पण वाईट याच आहे रे, मी मधाच्या खड्ड्यात पडलो, तू घाणीच्या खड्ड्यात पडला. सगळे दरबारातले हसले. पण गप ऐकून घ्यायला तू उमेद दशरथी आहे काय? बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम आणि हिंदीतला कपिल शर्मा आहे. काय योगायोग म्हणजे बाप. जसं स्वप्न तुम्हाला पडलं तसंच मला पडलं म्हणे. काय, आपण दोघं रस्त्याने चाललो हो, रस्त्यात 2 खड्डे हो, एका खड्ड्यात तुम्ही, एका खड्ड्यात मी पडलो हो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. आणि हो, माझं स्वप्न थोडं पुढे म्हटले. थोड्या वेळाने तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले आणि मी घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आलो आणि तुम्ही मला चाटू लागले, मी तुम्हाला चाटू लागलो. म्हणजे उदाहरण लक्षात आलं. आम्ही कोण्या खड्ड्यात पडलो याला अर्थ नाही, आम्ही चाटतो काय याला अर्थ आहे. आम्ही कीर्तनाच्या मंडपात आहोत, मंदिरात आहोत की संसारात आहोत याला अर्थ नाही. आमच्या मनानं काय चिंतन चालू याला अर्थ आहे. म्हणून भगवान म्हटले, अर्जुना, तू मन हे मीची करी. तू मन मला दे, मला दे. देवा नाही ना ऐकत ते आमचं. बहुत चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रह मन्ये वायुरेव सुदुष्करम. वायूला आकळण्यासारखं अवघड आहे म्हणले मन. बहुताच्या पाळा चंचला जाता येता न लागेला. जाता येता न लागेला. जाता येता न लागेला. बहुत चंचला पाळा जाता येता न लागेला. जाता येता न लागेला. जाता येता न लागेला. हे मन नुसतं चंचल नाही, चपळ बी. चंचल वेगळा आणि चपळ वेगळा. ज्याची कामात प्रवृत्ती लवकर होते तो चंचल, आणि ज्याचं काम लवकर उरकतं ते चपळ. काय काय लोक कामाला लवकर बिलगतच नाहीत म्हणजे ते चंचल नाहीत. आणि काय लोक कामाला बिलगतात पण कामच उरकत नाहीत म्हणजे ते चपळ नाहीत. माणसाला चंचलही असावं आणि चपळही असावं. वैकुंठवासी माधव महाराज मगर काय म्हणायचे? माणसानं जाड असावं पण जड नसावं.
फरक आहे. ते म्हणायचे काय माणसं जाड नाहीत पण भलते जड आहेत, जागचे उठतच नाही. म्हणून चंचलता प्रवृत्ती निमित्ताला धरून आणि चपलता कार्यपूर्तीला धरून असते. असं हे मन आहे. काय करावं? भगवंतानं लय गोड सांगितलं. आता चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम. अर्जुना, हे चित्त अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकसी देवो. मग तरी गा ऐशे करी. काय करी? या 8 प्रहरा माझारी. सगळ्या ओव्या विस्तारानं सांगत नाही, काना म्हणून जातो फक्त. हो, तरी गायशे करी या 8 प्रहरा माझारी मोठे निमिषभरी देतो जाय. मग जे जे निमिक देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषय होईल. पुनवेहून जैसे शशिबिंब दिस दिशे हरपतावसे नाहीशे होय. शरद काल गे सरिता ओटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. तैसे भोगा आतुनी निघता चित्त मज माझी रिघता. शब्द ऐका, हळू हळू पंडुसुता मीच होईल. मना न करायचं आणि त्याच करायचं, अन्याला नाही. शरीराला कोणा असतं? आपल्या मनानं कोणाचं चिंतन होतं? जीव कधी जडाचं चिंतन करतो, कधी जीवाचं करतो. पण नुकसान काय होतं? ज्ञानोबराच्या 2 ओव्या आणि एक प्रसिद्ध दृष्टांत देतो आणि 8 तास घेतो. ज्ञानोबराची ओवी लय गोड आहे. ज्ञानोबरा काय म्हटले ऐका. म्हणून ऐके अर्जुना, जडाच्या चिंतनातलं नुकसान महाराजांना सांगितलं. तुम्ही शेतकरी येत ना, एक कडब्याची पेंडी पेटवायला किती काडे पेट्या लागतात? बोला की. एक काडे पेटी, एक काडी. बर, एका पेंड्याला एक काडी तर 2 पेंड्याला किती काड्या? एकच होय. 2 पेंड्याला एक काडी तर 100 पेंड्याला किती काड्या? एकच. बर, 100 पेंड्याला एक काडी तर अख्ख्या गंजीला किती काड्या? नाही, अंदाजे सांगायला का कोणाची पिटी लिहिली तुम्ही? नेमकं काय सांगण्याची गरज नाही, अनुमान आहे. तृणाग्नी मिळे तैसे आम्हा केले पांडुरंगे जपता हरी. तैसे नाम केले जपता हरी. तैसे नाम केले जपता हरी. ते पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. एका काडीत. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली त्रिभुवना काय पुरुषके. तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन येसने हे पतन निश्चित ठाके. जडाच्या चिंतनानं पतन होतं. एक व्यापारी बुद्धीनं दृष्टांत आहे, लय गोड आहे. व्यापार 3 प्रकारचा. ना नफा ना तोटा 1, तोट्याचा व्यापार 2, फायद्याचा व्यापार 3. गुंतवले लाख मिळाले लाख, ना नफा ना तोटा. गुंतवले लाख मिळाले 1.5 लाख नफा. गुंतवले लाख मिळाले 50. डिझेल भरलं 5,000चं, पाकिट दिलं 1,500 व्यापार आहे बघा. हा व्यापार कसा आहे? मधला मध्ये पडे तोटा आणि ऐसा खोटा उदे. व्यापार फायद्याचा केला पाहिजे लय प्रमाणात. तो का म्हणे हित होय तो व्यापार आणि तो मुदला मध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदे. ऐका दृष्टांत लय गोड आहे. जडाचं चिंतन भांडवलच संपून टाकतो. गोड दृष्टांत आहे जुन्या मंडळींचा म्हणा. पण झाली दत्तप्रभूची कृपा, जमलं लग्न जमलं. गरीब असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. काय झालं? हा, क्वालिटी नाही झाली आणि क्वांटिटी नाही झाली. हे गरीबाला लेकरं मोजून झोपीत नाहीत. एक बाई नवऱ्याला म्हणली, होय व एक लेकरू कमी आहे. नाही म्हणला, सगळे डाललेत म्हणला म्या. नाही म्हणली एक कमी आहे. कशावरून? म्हणजे हातभर गोदड शिल्लक आहे म्हणली अजून. असे अंदाज आहेत गरीबाचे. ते लेकरं झाले, ते लय अंदाज पक्की आहेत. लेकरं झाले भरपूर. खायची मारामार, मोलमजुरीनं पोट भरणा. बायको म्हणली, अहो सोडून दे आता ही मोलमजुरी, छोटा मोठा का ना पण धंदा चालू करा तुम्ही. काय धंदा करावं, काय धंदा करावं. मग त्याला कल्पना सुचली. घरासमोर एक काचाच्या फ्रेमचं दुकान होतं आणि त्याचं वेस्टेज पडलेलं असायचं, काचाचे तुकडे. त्याला कल्पना सुचली आणि त्याने त्या काचाच्या तुकड्याचे खेळणे तयार केले. जुन्या काळात येत होते बघा, त्या काचाच्या तुकड्याचा बंगला,
गाजाच्या तुकड्याचा कळस, कासाच्या तुकड्याचं तुळशी वृंदावन येत होतं. अशी 5 खेळणी त्यानं तयार केली. त्याला एका खेळण्याकरता 5 रुपये लागले. 25 रुपये भांडवल गुंतवलं, 5 खेळणी केली. शिरूर कासारला गेला, बाजारामध्ये खेळणी विकली तर त्याला एका खेळण्याचे 20 मिळाले. म्हणजे एका खेळण्यामागे 15 रुपये मिळाले. म्हणजे 75 रुपये फायदा झाला त्याला. गुंतवले 25 आणि मिळाले 75. घरी आला, बायकोला म्हणला, अय बघ म्हणला 75 रुपये भेटले फक्त 5 खेळण्याचे. बायको म्हणली, बाई 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 म्हणली, लय धंदा भारी आहे ना. फेटा बांधायचा आणि 1.5 घंटा बोलायचं. आपलं काचाचे तुकडे घ्यायचे आणि खेळणे घेऊन बी काय आपलं चुकून येतं कधी कधी तोंडाला. माया हे तोंड गपच बसत नाही, काय करावं आता त्यात. हे भारी धंदा आहे म्हणली. सोडू नका म्हणली हो धंदा. सोडायचं नाही हो. आणि मग त्याचं भांडवल वाढत वाढत गेलं. महाराज लय जुने कीर्तनकार लय गोड सांगायचे. भांडवल वाढत गेलं. बायको म्हणली, अहो मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणली काल. बाबा खरंच ज्ञानेश्वरी सारखी नशाच काय कोण्या ग्रंथात नाही. म्हणजे सगळेच आहेत पण ज्ञानेश्वरीची नशा वेगळीच आहे. कळाली त्यांना, कळाली. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले म्हणायचे, बुवा या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आम्हाला गुदगुल्या करतात. धुंडा महाराजाचं वाक्य आहे. महाराज धुंडा महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वरी सिद्धांत नजरेनं अभ्यासली तर परमार्थ यशस्वी होतो आणि ज्ञानेश्वरी दृष्टांत अंगानं अभ्यासली तर माणसाचा संसार संपल होतो. त्यात एक ओवी. बायको म्हणली, अहो ज्ञानोबराय म्हटले, आथिला आणि विलासिया तैच ओळखोय धनंजया, जो राज्य सेवे ठाया वस्तीसी आहे. माणूस पैशावाला आहे आणि हौशी आहे. कसा ओळखायचा? म्हणजे शहरात राहतो त्याच्यावरून. ह्या माणसाकडे पैसा बी आणि हौशी आहे. कशावरून? शहरात राहतो म्हणून आहे ना. शहरात राहतो म्हणून तुम्ही एक करा ना म्हणली. शिरूरला विकण्यापेक्षा तुम्ही बिडाला न्या ना म्हणली घर. त्याला पटलं. त्याने 10 खेळणे तयार केले, डोक्यावर घेतले, निघाला. एखाद्या गावाचं नाव सांगा ना मधल्या. खोकर मोहा. बरोबर काय खोकर मोहाच ना. खोकर मोह्याजवळ गेला. तहान लागली, पाणी मागितलं त्याने. बसला झाडाखाली, पाणी प्याला. झाड होत, त्याला टेकून झोपला. आता वापायचं नाही म्हणा, पण जाऊ दे आता ते सांगायला लागलो फक्त. बाबा तुम्ही सदानंद गुरुजीची कीर्तन ऐकले असते. गुरुजीचे महाराज गुरुजी काय म्हणायचे, कीर्तनकाराकडे गाणं असावं, कीर्तनकाराकडे अभ्यास असावा, वक्तृत्व असावं. आणि गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळी नसावी म्हणायचे. कीर्तनातला अभिनय वेगळा आणि कीर्तनातले माकड चाळी वेगळी. माकड चाळी ते अभिनय आहे. हे माकड चाळी ते अभिनय वेगळा, माकड चाळी वेगळी. शिक्षक मंडळी माझ्या समोर आहेत. अभिनयाशिवाय शब्दाला न्याय पण मिळत नाही. बघा तुम्ही, आमच्या गावच्या सरपंचाबद्दल काय बोलायचं, आमच्या गावच्या सरपंचाबद्दल काय बोलायचं, शब्द तेच आहे. अभिनयानं अर्थ बदलला. अभिनय फार जबर असतो. बिचाऱ्यानं पाणी पिलं, झाडाला टेकला. आपला विचार चालला जडाचं चिंतन काय करता आणि हिशोब करायला लागला. 10 खेळणे घेऊन चाललो म्हणला. 50 रुपये भांडवल आहे. जर शिरूर मध्ये 15 मिळतात तर बीड मध्ये नक्की 20 भेटतील. 10 खेळण्याचे 200 होतील. 200चे 400 होतील. लागली त्याला झोप. हिशोब करत करतच झोप लागली. आगा जागता जवासी जे म्हणे भावना भावी जे, डोळा लागत खेव देखी जे, त्याची स्वप्न मनी वसे ते स्वप्नी दिशे. आणि त्याचा हिशोब स्वप्नातही कंटिन्यू राहिला. बरं, जागृतीतला हिशोब सोपा असतो, स्वप्नातला हिशोब लय मोकार असतो. ते लय अंदाजाच्या बाहेर असतो स्वप्नातला हिशोब. त्याचा व्यापार डायरेक्ट कोटीवर गेला. पण कुठं? तुम्ही मदत करायची बरं खाच्या श्रोत्यांनी. एकतर आपलं अंतर वाढलेलं आहे. हा, तुम्ही अशा अवसानात नाहीत माया आज. ऐका,
विचार सांगत होतो. 1 कोटीवर व्यवसाय गेला. कुठं? स्वप्नात. मला 50 लाखाचा बंगला बांधील आणि बांधला. कुठं? हा, स्वप्नात. 10 लाखाचं फर्निचर करील म्हणला, केलं. कुठं? स्वप्नात. 70 इंची टीव्ही लावील म्हणला समोर आणि सोफ्यावर टीव्ही बघत बसल, पण कुठं? स्वप्नात. आणि सोफ्यावर बसून बायकोला म्हणेल, ए भाजी आण. कुठं? एवढ्या दमात स्वप्नातच बोलणं शक्य आहे बायकोला. जागृतीत शक्य नाही एवढ्या दमानं बोलणं. जागृतीत नाही शक्य. आता पहा, आणि तिनं जर भजे आणायला उशीर केला, मी तिला लात मारील म्हणला. लात मारली स्वप्नात आणि बसली त्या काचाच्या भांड्याला. ते भांडे फुटले सांगावं लागल का? घेताल समजून. संपला दृष्टांत, संपला. ऐका मंडळी, आता सिद्धांत लक्ष देऊन ऐका. पांडुरंगाचं चिंतन जडाचं का नाही करायचं? त्याचं भांडवल होतं ती 10 घर, पण चिंतन करत बसला जडाचं. 10 घराचं भांडवल जे होतं त्याच्यातून मिळणारं प्रॉफिट तर मिळालं नाही, पण होतं ते भांडवलाचं वाटोळ झाल्याशिवाय राहिलं नाही. तसं आपल्याजवळ तरी काय भांडवल आहे? हे दशेंद्रिय, हेच आपलं भांडवल आहे. आणि या दशेंद्रियानं जर आम्ही जडाचं चिंतन करत बसलो, या जेणे तू जोडसी नारायण अशी ज्या इंद्रियाची ताकद आहे, तो देव तर मिळणार नाही, पण या इंद्रियाचं सर्व इंद्रियानाम जर्यंती तेजा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जडाचं चिंतन नाही. म्हणजे जीवाचं करायला काय हरकत आहे? जीवाचे तसंच घातक आहे. भोलेबाबाचा दृष्टांत आठवला. स्वप्ने हे परिव्राजे, आपणचे कुटुंब होय जे, मग तयाचे धावी जे, मोहे सैरा ज्ञानोबराय म्हणतात. एक गुरु आणि शिष्य असे उंच जुन्या काळातला मारुतीचा पार, त्या चिरेबंदी वाट्यावर शिष्य इकडून झोपला, गुरु इकडून झोपला, आणि तेवढ्या तिथं वरात आली. हे पोरो, वरात कळते का तुम्हाला? वरात कधी काढते? कोणी मेल्या? हा, लग्नात वरात काढते. पोरग तयार आहे, त्याला माहिती आहे. अशी वरात आली पुढं. शिष्यानं कधी पाहिलेली नव्हती. ते गुरुजीला म्हणला, गुरुजी ये क्या है? अरे बेटा ये बारात है. अच्छा, वो आगे जो नाच रहे वो कौन है? बेटा वो बाराती है. अच्छा अच्छा अच्छा. वो जो घोड़े पर जो गधा बैठा है वो आपलं घोड़े पर जो बैठा है वो कौन है? अरे बेटा वो दूल्हा है. उसके बाजू में जो सज धज कर बैठी है वो कौन है? बेटा वो दुल्हन है. उन्हें इतना क्यों सजाया गया है? अरे बेटा उनकी शादी हुई है. उन्हें क्यों घुमाया जा रहा है? अरे बेटा वो उनकी बारात है, शादी की बात वो निकलती है. गुरुजी ये शादी कब होती है? झोप लेगा. लग्न कधी होता है? लग्न काय? गुरुजीने दम दिला शिष्याला. गुरुजी झोपले, पण मन एकटे राहते स्वप्न माझी. त्या शिष्याला स्वप्नातच लग्न आलं. बघता काय, शिष्य गेला ना पोरगी बघायला, लग्नातच स्वप्नातच गेला पोरगी बघाय. पोरगी बघितली, जेवण झाले, गुलेवाले गोड म्हणायचे, आणि मग त्या पोरीनं पानाचा विडा द्याला म्हणे ह्याला खायला. पण कुठं? स्वप्नात. ह्यानं पानाचा विडा तोंडात धरलाय, चघळते चघळते, पानच संपना. आमचे बुवा म्हणायचे त्यानं स्वप्नात पान खाल्लं होतं, पण गोधडीचा कोपरा तोंडात धरला होता, आणि ते गोधडीचा कोपरा चघळीत होत. त्यानं पान म्हणून गोधडीचा कोपरा चघळून चघळून मोकळा केला. म्हणजे लग्न झालं स्वप्नात. दृष्टांत धावता घेतो, ऐका. स्वप्न लग्न झालं, आणि मग तो बायकोला म्हणला, का ग आपल्याला लेकरं झालं कुठं झोपते? पलंग तर बार काय? ते म्हणजे काय नाही, तुम्ही जरा पलीकडे सरका, मी अलीकडे सरकन, माझा झोपले. ते मला जुळ झालं तर म्हणजे तुम्ही अजून जरा असं पलीकडे सरकायचं, मी अलीकडे सरकल, माझा झोपल. नाही म्हणजे आपल्याला तिळ झालं तर ती म्हणजे मी काय शेळी आहे का? शेळी आहे मी. नाही ते मला नाही, पण झालंच तर आता माझ्याकडे बघा बरं जरासं. तुम्ही अजून जरासं सरकायचं, आणि जे सरकाय गेलं, जे वाट्यावरून खाली पडलं, त्याचं कंबरडन फासवळ्या मोडल्या. 2 महिने दवाखान्यात ऍडमिट होते.
आणि कोबड्या घेऊन गुरुजीकडे आलं. गुरुजीने विचारलं, बेटा ये क्या हुआ, कैसे हुआ, बोलो. अरे गुरुजी, बारात ने बर्बाद कर दिया. बारात ने बर्बाद कर दिया. झालं. आणि सगळा प्रकार त्याने सांगितला. बोले गोड वाक्य बोलायचे. गुरुजी म्हणले, बेट्या तू लवकर जाईन लग्न कर म्हणले. काय, ज्या अर्थी तुझं स्वप्नात लग्न येतं त्या अर्थी तुझी लग्नात अजून वास नाही म्हणले. म्हणून भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा आदर्श ग्रस्त आश्रम कधी चांगला म्हणले. जाय लग्न कर म्हणले. ते म्हणले, गुरुजी तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणले. माझ्या हृदयात वासना आहे नाही, होती. तुमचं बरोबर आहे म्हणले. माझ्या हृदयात वासना होती, आहे नाही, होती. पण गुरुजी मी वासना जिरली म्हणले. स्वप्नातली जर कंबरड मोडी ती खरी काय काय मोडील मला, नकोच मला ह्याच्यापासून. हे जीवाचं चिंतन घात काय आहे. जड भरत राजा हरणीकर भागेल. अहो चांगला मस्त भजन करायचा, पूजन करायचं. आणलं हरीण, वाचवलं. भरत राजा इकडून तिकडून दूध गोळा करायचा आणि त्या हरणाला पाजायचा. हा दृष्टांत तुम्ही अनेक वेळा ऐकला, पण आरसा म्हणून बघा आता या दृष्टांताकडे. हरणाला काय करायचं, दूध पाजायचा. हरण थोडं मोठं झालं. मोठं झाल्यावर हरणाला कधी कुरकुरेचा आण, कधी भेळचा आण. हा, कोणाला, हरणाला. कधी कुरकुरेचा आण, कधी बिस्किटचा पुडाचा आण. हरिण थोडं मोठं झालं आणि एके दिवशी निघून गेलं. भरत राहिला बावी मध्ये. आणि कोणाचं हरण मुंबईला, कोणाचं पुण्याला. आणि तो भरत त्या हरणाचं चिंतन करत करत हरणी गर्भाला गेला. जीवाचं चिंतन नको, मग पांडुरंगाचं चिंतन करायचं. पांडुरंग चिंतिलिया करील काय, ठाया पाववील, तो आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणावर नेईल. मुक्कामाच्या ठिकाणावर म्हणजे कुठं, तर उत्तर आहे जिथून आपला जन्म झाला तिथं. आमचा जन्म कुठून झाला, आम्ही मूळचे देवरूप होतो. देवाची बरे, देवाची बरे, तो का म्हणे खरे तुम्ही. आम्ही मूळचे सद्रूप होतो, पण झालं काय. ज्ञानोबाराय म्हटले, ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, मडक मातीतूनच येतं बाबा. मला ओवी आठवे ना बाबा, पण गोड ओवी ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय म्हणतात, मडक मातीपासूनच होतं, पण एकदा का त्याचं अग्नीच्या संपर्कात आलं तर ते मडक मातीचं जरी असलं तर मातीत मिसळत नाही म्हणले. तैसे हे भूत जात सर्व माझेचे किर अवयव, पर माया योगे जीव दशे आले. हे कोण आहेत, माझच रूप आहे, पण मायेच्या योगाने जीव दशेला आले. होते सद्रूप आणि या संसाराच्या बाजारातून मरके झाले. होते चिद्रूप, पण इथं येऊन अज्ञानी झाले. होते आनंद रूप, इथं येऊन दुःखी झाले. का बरं, ते मूळ ठिकाण सोडलं म्हणून. मग जीवन पूर्ण सुखी कधी होईल, जेव्हा आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला जाऊ तेव्हा. ऐका, आमच्या मूळ स्वरूप सोडल्यामुळे काय काय नडलं. एकच आंधळ्या पांगड्यातलं प्रमाण देतो, लय गोड आहे. भाकी तो करुणा गा कधीपासून, जैसा सांडीला ठाव. आत्मस्वरूप सोडलं आणि आम्ही भिकारी झालो. सकाळी उठतो, डोळ्याचं पात्र करतो, रूपाच्या दारात भीक मागतो. जिभेचं पात्र करतो, रसाच्या दारात भीक मागतो. लोक चहा पेल्याशिवाय आमचं उजडतच नाही. याचा अर्थ काय, आम्ही अधीन झालो. म्हणून शंकराचार्य म्हटले, भोगानं भुंगता वयमेव भुंगता. कोण म्हणतं तंबाखू आपण खातो, नाही नाही, तंबाखू आपल्याला खाते. कोण म्हणतं आम्ही चहा पितो, नाही, चहा आम्हाला पिते. क्षणाक्षणाला ती आम्हाला मृत्यूकडे नेते. ती आमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विषारी द्रव्य पसरवते. म्हणून आम्ही भोगाला भोगत नाही, भोग आम्हाला भोगतात. हो, ते नाथाने दृष्टांत दिला. ऊसाचे चरखे माहिती आहेत, उन्हाळ्यात येतात. आता ते काय होतं, ते चरख्यावाला ऊस घेतो, चरख्यात घालतो, रस गळतो. लगेच ऊस फेकून देतो का, पुन्हा मूड पितो, पुन्हा घालतो. फेकितो का, नाही, पुन्हा मूड पितो, पुन्हा घालतो. फेकितो का, असं किती वेळा घालतो. वेळा ठरलेल्या नाहीत. त्याच्यातून रस यायचा बंद होतो, फेस यायला चालू होतो, मग फेकितो.
आणि ते ऊस होता कुठं त्या चरक्यात, आणि त्याच्यामुळं चरका कर 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 वाजायचा. तो ऊस काय म्हणतो उभा असणाऱ्या पाहुण्याला, पाहुणं काय सागाचा चरका आहे. मग कसा करकर वाजतो. पाहुणा म्हणला चरका करकर वाजतो, पण तुझं चिपड व्हायले त्याची वाट काय. कस काय बंगला महाराज, अरे तुझं चिपड झालं ते बघ ना, बंगला काय दाखवतो. महाराज गाडी कस काय, अरे तुझं चिपड बघ झालं. भोगा न भोगता वय भोग. संसार आम्ही करत नाही, आम्ही संसार भोगत नाही, संसार आम्हाला भोगायला लागलेला. मंडळी खरंच हा डोंगर परिसरात कधी आलं ना, चाकरमान्याकडे पाहिलं की हृदय हळहळत, आणि तुमची श्रद्धा पाहिली की तुमच्या पायावर डोकं ठेवावं वाटतं. ह्याच्या परिस्थित्या पाहिल्या महाराज, उचली घ्यायच्या. महाराज हे मैदान पुरलं नसतं जर हा सप्ताह कारखाने बंद झाल्यावर असतात. बाबा बरोबर बरोबर, हे मैदान पुरलं नसतं. आज ऊसाच्या फडामध्ये लोक आहेत, पण त्याची तळमळ आहे. आपल्या गावात आज सप्ताह चालू आहे. आजचाच अनुभव सांगतो महाराज. मी मावटा सोडलं, मावटा, आणि मावटाच्या पुढं डाव्या हाताला नायराचा पेट्रोल पंप आहे, डिझेल पंप आहे. नायराचा काटा येतो माझ्या अंगावर निष्ठा पाहून. डिझेल भरण्याकरता गाडी उभी केली. डिझेल ज्याने भरलं त्याने डिझेल भरलं पूर्ण. कुठं गाडीत. डिझेल झालं 4200 रुपयाचं. बाबा डिझेल भरलं गाडीत. महाराज मला लय डोळ्यात पाणी आलो. पण ज्या पोरानं डिझेल भरलं ना, ते म्हणला महाराज थांबा 2 मिनिट. त्याला 16 मोळा झालेली 10ची नोट माझ्या हातात दिली आणि पायावर डोकं ठेवलं. म्हणलं याही परिस्थितीत हा समाज जो भाविक झाला ना, उपकार आहेत की या भागामध्ये वामन भाऊ भगवान बाबाचे उपकार आहेत. त्यांनी हा समाज श्रद्धावान निर्मानंद बाबा असतील, हे सर्व मंडळी असतील, या साधूंनी हा समाज परमार्थामध्ये ढवळून टाकला. एक गोष्ट. दुसरं एक समाधान मला दिसून येतं. चाकरमानी आहेत पण निष्ठा काय. महाराज देवा शपथ, मी ह्या भागात काही ठिकाणी उत्सव असतील महाराज येतो, आणि जेव्हा ते लोक म्हणतात महाराज आमचं गाव एवढं छोटं आहे पण गडाला एवढी वर्गणी दिली, ह्या दातृत्वाबद्दल माझं हृदयच फुगतो. मला ज्ञानोबाची कोवी आठवते. महाराज ज्ञानोबा काय म्हटले, पाहता दिशे साकड, देहाची आहे ती रोड, पण दानी जया होड सुरतरुची. म्हणून हा समाजामध्ये भावना निर्माण केली या मंडळींनी. जशी समाजात भावना निर्माण केली तसं शिक्षणाचं महत्व सुद्धा निर्माण केलं. भगवान बाबाचं चरित्र वाचत होतो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना बाबांनी तेव्हा शिक्षण संस्था या डोंगरामध्ये आणली. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील पश्चिम महाराष्ट्राचे जर शिक्षण महर्षी असतील, त्या डोंगराचे शिक्षण महर्षी भगवान बाबा ध्यानात ठेवा. भगवान बाबा पण शिकले होते पोरं, पण शिकलेल्या पोराला नोकरी. त्यात मुंडे साहेबांनी क्रांती केली आणि समाज सुशिक्षित झालेला त्यांच्या हाताला रोजगार दिला. म्हणून हा परिसरात जेव्हा येतो तेव्हा दोन्ही बाजू दिसून येतात. पण एक आहे, देवाची ती खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा संसार. आमचा बंगला किती मोठा आहे याहीपेक्षा आमची श्रद्धा किती मोठी आहे हा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाचा विषय. तात्पर्य भोगानं भुंगता वयमेव भुंगता. म्हणून भाकी तो करू नका. कधीपासून जैसा सांडीला ठाव, आणि घर सोडले की फजिती ठरलेली. न भरेची पोट कधी तृप्ती नाही. कधीपासून जैसा सांडीला ठाव, हिंडता भागलो गा 184 गाव, जीवनात स्थैर्य नाही. कधीपासून जैसा सांडीला ठाव. मग मंडळी घर सोडलं की आबाल होते आणि घरी आल्यावरच सोय होते. तसं स्वरूप सोडलं म्हणून एवढी फजिती झाली. आम्ही स्वरूपावर जाऊ तेव्हाच आमची फजिती संपल. आणि या स्वरूपावर कोण नेईल तर पांडुरंगाचं चिंतन केलं तर पांडुरंग आम्हाला त्या ठिकाणाला नेईल. ज्ञान दीपेन भास्वतः तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम.
ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती ते. मी त्या प्रीतीने भजन करणाऱ्या साधकाला तो बुद्धियोग देतो, ज्याने हा समाज, हा साधक माझ्या स्वरूपात येईल. तात्पर्य पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. महाराज, आध्यात्मिक फळ हो, लौकिक फळ मिळेल का आम्हाला? काही मिळतं. काय? त्याशी चिंतिलिया म्हणी चित्ता करी गवसनी. पांडुरंगाचं चिंतन केलं की पांडुरंग चित्ताला गवसणी करतो. याला पॉझिटिव्ह थिंकिंगच्या अंगाने एक विचार मांडायचा आहे आणि सेवा संपवायची. पांडुरंग चित्ताला गवसणी करतो म्हणजे काय करतो? हो महाराज, इकडे या. ती खोळ इकडे द्या पकवाजाची, द्या इकडे, तशीच द्या उचलून. एकदा दाखवा बरं यांना महाराज. हे काय? पकवाजाची गवसणी. झालं काम, जाऊ द्या आता. ही पकवाजाची काय? गवसणी. ही गवसणी काय करते? ज्ञानोबराच्या ओवीनं सोडवतो. ही गवसणी काय करते? त्या पकवाजावर कोणताच आघात होऊ देत नाही, धूळ बसू देत नाही, पाणी लागू देत नाही, उन्हामध्ये पुड्या फुटतात. मग ती काय करते बाबा? उष्णतेने त्याला फुटू देत नाही, फाटू देत नाही त्या खोडीला. गवसणी काय करते? पकवाजाचं संरक्षण करते. तसं परमात्मा चित्ताला गवसणी करतो म्हणजे काय करतो? आपल्या चित्तावर कोणाच सुख दुःखाचे आघात होऊ देत नाही. चित्ता करी गवसणी. ओव्या देऊ दोन. ज्ञानोबाराय म्हणतात, शस्त्रेवर ये तोडलिया, देह आगी माझी पडलिया, पण चित्त महासुखी पहुडलिया, चिवोची नाही देह वैकल्याचा वारा, जने लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाच्या पांजऱ्यात सोयता येते. असा पिंजरा करतो आणि बोधाच्या पिंजऱ्यात याचं चित्त ठेवतो. मग संसारात दुष्काळ पडला तर बरे झाले देवा, बायको मेली बरे झाले देवा, मंबाजी बाबाने मारलं बरे झाले देवा. दुःखाचे प्रसंग मंबाजी बाबा आपलं शिवाजी महाराज शरण येतो, सुखाचे प्रसंग, पण तरी म्हणजे सुखाचा आनंद नाही आणि दुःखाचा खेद नाही. का नाही? चित्ताला गवसणी. माझ्या जीवनातला एक अनुभव आणि कीर्तनाचा समारोप. अनुभव आहे का? काही वर्षापूर्वीची घटना आहे, 2 वर्षापूर्वीची. मला एक फोन आला खासदाराच्या पीएचा. खासदार नाशिक जिल्ह्याचे, हे म्हणजे गोडसे, बीजेपीचे माजी खासदार. त्यांच्या पीएचा फोन आला. म्हणे महाराज, म्हणे काय? खासदाराच्या आईची पुण्यतिथी, कीर्तन तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणे बाबा कधी आहे कीर्तन? म्हणे अमक्या तारखेला. म्हणे जमणार नाही. म्हणे का हो? म्हणे अमरावती जवळ कीर्तन आहे आणि दुसऱ्या दिवशी माझं मुंबईत कीर्तन आहे, आणि त्या अमरावतीच्या लोकांनी माझं नागपूरवरून मुंबईचं विमानाचं तिकीटही काढले आणि मला 5 वाजता भांडुपला कीर्तन गाठणं गरजेचं आहे. माझ्या प्रवासात बसत नाही. बरं, ते आपल्यापेक्षा हुशार. ते म्हणे महाराज, फ्लाईटनं येण्याऐवजी तुम्ही जर ट्रेननं आले तर नाशिकला सकाळी 8 वाजता ट्रेन येते म्हणली, 8-8:30ला. तास दीड तास कीर्तन करा, 5 वाजता मुंबईला पोहोचायची जिम्मेदारी आहे आमची. ठीक आहे म्हटलं. वेळ कमी असल्यामुळे आलो बिन कीर्तन झालं. वेळ कमी आपल्याकडे, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर खासदार मला म्हटले, महाराज पुढं काय बाबा? तिकडे बाबा म्हणायची पद्धत आहे महाराज लोकांना. बाबा पुढं काय? मी आप्पा लवकर मुंबईत जाणं गरजेचं आहे, 5 वाजता कीर्तन आहे मला. हे महाराज याची व्यवस्था काय केली रे? तेवढ्यात एक जण मला, काय नाही आप्पा, एक गाडी ड्रायव्हर देऊ त्यांना. कोणते नाही, प्रवास नीट होईल न होईल, माझी गाडी आणा. मग खासदारानं महाराज त्याची 1.5 कोटीची गाडी, किती लांब लचक काळी ठुस गाडी बघा, ती भली लांब लचक गाडी आणली डायरेक्ट खासदाराची. त्याच्या लोकसभेचा लोगो पाठीमागून, लोकसभेचा लोगो त्याच्यावर. बरं, त्याला सायरन लोकसभेचा, ते वा 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 करत आली गाडी. आणि खासदारानं पुढचं दार उघडलं, मला बसवलं. आम्हाला हलक्यात घ्या जाऊ नका तुम्ही लय हलक्यात घ्यायला लागले आम्हाला आजकाल. तुम्ही आम्हाला हलक्यात घ्यायचेच नाही, ध्यानात ठेवा. खासदारानं दार उघडलं, मी पुढं बसलो. बसल्याबरोबर ड्रायव्हरने एक बटन दाबलं, शीट आपोआप असं सेट झालं महाराज, ऑटोमॅटिक. कसला ताण पडला नाही. सील बेल्ट कनेक्ट केला, काच वर केले. बरं, साऊंड प्रूफ गाडी मारत, एवढा सुद्धा बाहेरचा आवाज नाही. आणि त्याने एसी लावला. सुखे मी निजलोगा.
बरं थोडं ट्रॅफिक आलं की ते सायरन वाजायचा, कान कान गाड्या बाजूला सरायच्या आणि गाडी नीट पुढे निघायची. कोणाची? बोला की. हा मला वाटलं खासदाराची म्हणता का काय. हा पुढे पुढे टोल नाका आला बाबा इगतपुरीचा. लय गोड दृष्टांत, माझा अनुभव आहे. अनुभव तुमच्यासमोर मांडतोय. पुढे टोल नाका आला, ती गाडी लाईनला नाही लागली. एक स्वतंत्र ट्रॅक होता. गाडी आल्याबरोबर तिथं जो सिक्युरिटी गार्ड होता त्याने बॅरिकेड बाजूला काढलं. आमची गाडी निघाली. त्याने असा सॅल्यूट केला. कोणाला? हा असं म्हणा तुम्ही. कोणाला रे? हा मला. आणि त्याशी गाडीत बसल्यावर ना बाबा कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत. मला खासदार झाल्यासारखं वाटत. पुढं गाडी कसाऱ्याच्या घाटात आली. मुंबईला जे फिरतात त्यांना लवकर लक्षात येईल. मी त्याला म्हणलं अरे आपण बाय रोड गेलो तर तुझाही वेळ जाईल आणि मलाही कीर्तन सापडणार नाही. मला तू लोकलला सोड, मी ट्रेननं जलद जातो. तुम्ही म्हणाल तसं. आणि वा वा करत गाडी रेल्वे स्टेशन मध्ये घुसली. सगळे टकामक बघायचे कोणाकडं. हा तेच म्हणतो मी. गाडीतून उतरलो. ऐका आता, तिकीट काढलं 30 रुपयाचं. लोकल मध्ये चढलो. आणि कसाऱ्यापासून दादर पर्यंत उभा राहून गेलो. लक्ष द्या आता. लय गोड. चित्ता करी गवसनी ऐका एवढी जरूर ऐका. आणि आज कीर्तनातून एवढा जरी सिद्धांत घरी घेऊन गेले ना तरी तुम्ही आहे त्या ठिकाणी संसार सुखाचा करायला ध्यानात ठेवा. आहे त्या ठिकाणी ऐका. बाबा मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारला. महाराज उमेश दशरथे, तुझी नेमकी प्रतिष्ठा काय? 2 तासापूर्वी खासदार तुला 1.5 कोटीची गाडी देतो, ती तुझी ओळख आहे का? रेल्वे तुला कोणी जागा देत नाही ती तुझी ओळख आहे? नेमकी आपली ओळख काय? मग ऐका मंडळी, ज्याला आपल्या सत्तेचा आपल्या पैशाची गुरमी आहे ना त्याने कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं. मग कळतं या जगात आमची लायकी काय. अरे आपल्या गल्लीत कुत्र सुद्धा वाघ असत रे, आपल्या वलयाच्या बाहेर गेल्यावर. मग मी माझ्या मनाला विचार करू लागलो, 2 कोटीची गाडी मला खासदार देतो ती माझी ओळख आहे का? रेल्वेत कोणी जागा देत नाही ती माझी ओळख आहे? आणि मला तुकोबाराचं वचन आठवलं, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा तोही पासून. सन्मान ज्याचा झाला तोही मी नाही आणि अपमान ज्याचा झाला तोही मी नाही. मी कोण आहे? मान अपमानाच्या पलीकडे गेलेला एक ज्ञानोबा तुकोबाचा वारकरी सेवक आहे. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. आता पॉझिटिव्ह थिंकिंग सांगतो, सकारात्मक विचार सांगतो. पण मी लगेच मनाला विचार केला, अरे तुझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? 1.5 कोटीच्या गाडीतून उतरला ना 8 कोटीच्या रेल्वेत बसलायस तू. हे ध्यानात ठेव. संपला माझा दृष्टांत. हे कधी होतं? देवाचं चिंतन केलं असता गवसणी प्राप्त होते आणि त्यानं जीवन सुखी बनतं. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने कीर्तनकार जर सोडले तर कोणाचा संसार सुधारत नाही. मग गाथा ज्ञानेश्वरीचा फायदा काय समाजाला? संसार सुधारत नाही पण आहे त्या संसारात सुखी कसं राहायचं याचं सूत्र सापडतं. ध्यानात ठेवा, हे सूत्र तिथं सापडतं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, चित्ता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे हे बळ. मानवी जीवनाचं फळ प्राप्त करण्याकरता जे बळ लागतं ना, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, त्यानं परमात्म फळ मिळतं. हे चिंतनाचं फळ आहे. आणि तो का म्हणे, तई सिद्धी ओळंगती पायी. लौकिक सिद्धी, आध्यात्मिक सिद्धी, अलौकिक सिद्धी सगळ्या त्या महात्म्याला जाग्यावर प्राप्त होतात. भाऊंनी जसं म्हटलं तसं होत होतं. ही वाचासिद्धी प्राप्त करण्याकरता भाऊंनी काही मंत्रतंत्र घोकले नव्हते, फक्त देवाचं चिंतन केलं. बंकट स्वामींनी मेलेलं माणूस जिवंत केलं. ह्याच्याकरता स्वामींनी काही मंत्र तंत्र जपले नाही, फक्त चिंतन केलं.
हे ध्यानात ठेवा. परमार्थ करणाऱ्या साधकाला सगळ्या सिद्ध्या जाग्यावर प्राप्त होतात. म्हणून दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण हाच विचार करू की आमचं जीवन चिंतनात प्रवृत्त झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मानवी जीवनाचं साफल्य त्यातच आहे, मानवी जीवनाचं सुखही त्यातच आहे. मानवी जीवनामध्ये विक्षेपात सुखी राहण्याचं सूत्र तेच आहे आणि मानवी जीवन संपन्न होण्याचं सूत्र तेच आहे. विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. मंदिर अत्यंत छोटं होतं. भगवान बाबा इथं आल्यानंतर दर्शन घेतल्याशिवाय कधी जात नव्हते आणि बाबाने संकल्प केला की एक दिवशी याला खूप चांगले दिवस येतील आणि दैव पूज्यपाद प्रातस्मरणीय गुरुवर्य विघ्ने बाबा या संस्थानात अधिपती झाले आणि याचा कायापलट केला. मला वाटतं मंदिराचा जीर्णोद्धार अष्टकोनी मंदिर फार चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर आहे. खूप चांगला विकास केला आणि हे 36वे वर्ष तर आगळं वेगळं गाजवलं. मी मगाशीच बोललो की कारखाने बंद असताना जर हा उत्सव असता तर मैदान पुरलं नसतं, पण कारखाना चालू असताना एवढे लोक गोळा करणं ही सामान्य गोष्ट नाहीये. इथंची सगळीच गोष्ट आखीव रेखीव आहे. हा मंडप तर मला असा वाटतो जणू काय बाबाने उचललेला गिरी गोवर्धनच आहे. जसं भगवंतानं गोवर्धन उचलला आणि देवानं करंगळी लावली आणि बाकीच्या गोपाळानं काठ्या लावल्या तेव्हा गोवर्धन उचलला, तसा बाबाने सप्त्याचा गोवर्धन उचलला पण याला काठ्या लावून जमणार नाही, याला नोटा द्यावा लागणार. आणि काय काळजी करू नका बाबा, काय कमी पडणार नाही. ह्या लाडक्या बहिणीच सगळा सप्ताह करतात. अहो तुम्ही ह्या लाडक्या बहिणीला सामान्य समजू नका. ह्याने 20 तारखेला अख्खं सरकार हालिलंय. सरकार हालिलंय या माता माऊल्याने. आणि ह्या माता माऊल्या ह्याच्या मनात आलं आणि एका माता माऊलीनं फक्त एकच हप्ता सप्त्याला द्यायचा. किती द्यायचा? 11 हप्त्याचं तुम्हाला काय करायचं ते करा. कुरकुरे खा, ब्युटी पार्लर मध्ये जा, ठकीला नाकातली मोरणी करा, लेकराला कुल्फ्या खाऊ घाला, काही करा. फक्त वर्षातून 1 हप्ता सप्त्याला आणि 1 हप्ता मंदिराला द्यायचा. मॅस. आणि तुम्हाला सांगतो ऐका ऐका, ब्रह्मचारी माणूस आहे मी बी. आणि बाबा या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत पुढचं सांगत नाही. 7-12 कोरा आहे. क्या बात. या क्षणापर्यंत बाबा फक्त एवढाच आशीर्वाद द्या, मरेपर्यंत 7-12 कोरा राहावा. काय ब्रह्मचारी माणूस आहे. तुम्ही जर 1 हप्ता सप्त्याला द्याला नाही तर माझा शाप लागन तुम्हाला. माझा शाप लय बेकार आहे. माझं लग्न का झालं नाही? माझा शाप मला लागला. तुम्ही जर 1 हप्ता जर सप्त्याला दिला नाही तर माझा शाप लागल. ध्यानात ठेवा. शाप देऊ का लगेच? देतो मी भेटतो काय? तुम्ही जर 1 हप्ता सप्त्याला दिला नाही तर माझा शाप लागल. योजनाच बंद पडेल बघा. ध्यानात ठेवा तुम्ही. ध्यानात ठेवा. योजना बंद पडेल. आधी सरकारला 47,000 कोटीची तरतूद करायची. बाबा काय अवघड आहे. परवा मी नाशिक जिल्ह्यात कीर्तन केलं, इगतपुरी तालुक्यात, आणि योगायोगानं माझ्या कीर्तनाला हे लाडक्या बहिणी योजनेचा अधिकारी होता. आणि मी त्याला सहज विचारलं, तुमच्या तालुक्यात लाभार्थी महिला किती आहेत? तर एका इगतपुरी तालुक्यामध्ये लाभार्थी महिला 65,000 आहेत. लगोनीच अवघड आहे ते. बाबा काही टेन्शन करायचं नाही. आता काय करायचं? बाईनं 1,500 दिले की नाव लिहायचं, आमकी 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 कंसात मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. पावती फाडणाऱ्याने हेच करायचं आता.
आणि आता ते म्हणले अजून आला कुठं एकदा 3-3 उचललेले काढा ना आता. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळे आपण सहकार्य करून हा गोवर्धन उचलू आणि आपण उचलाल ही भावना. या संस्थांचा विकास पूज्य महाराज काय अनेक संस्थान आहेत महाराज, खूप संस्थान आहेत, पण वाट लावणारे खूप आहेत पण वाट दाखवणारे थोडे आहेत. भाग्य भाविकरांचं की त्यांना वाट लावणारा नाही वाट दाखवणारा महात्मा मिळाला. एवढ्या उंचीचं जीवन असून बाबा मला जेव्हा जेव्हा भेटले, आळंदीत भेटू, पंढरीत भेटू, मला काही माणसं पाहिल्यावर जे पाहिलं तरी समाधान होतं. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष अशी एक यादी आहे महाराज. त्या यादीत एक नाव म्हणजे पूज्य बाबाचं. तिथेही आले महाराजही असतात, संस्थेच्या मोठ्या कार्यात कधी कधी येतात, संस्थेत शिक्षित आहेत ते म्हणून येतात. आणि आल्यानंतर त्यांचा व्यवहार, त्यांचा शांत एकदम भारी. आणि एक सांगू का, माणसाला कीर्तन करायला नुसतं हृदय लागतं पण दुसऱ्याचं ऐकायला काळीज लागत. हृदय वेगळं, काळीज वेगळं. आमच्यासारख्या लेकराच्या कीर्तनात एवढ्या कौतुकानं बसायचं सोपी गोष्ट नाही. त्यांचं हृदय मोठं आहे. मी बी काही बारका नाही म्हणा पण एक सांगायला लागलो. आणि बाबाचं निर्निमित्त माझ्यावर प्रेम आहे. मला वाटतं 7-8 वर्ष झाली असतील कदाचित. मी 22ला आलो होतो है ना, 22च्या सप्त्यात 7 वर्ष जवळजवळ झाले. 22 आलो होतो आणि तेव्हा बाबा मला म्हटले होते महाराज एकदा संस्थानवर या. बाबा तेव्हा मला म्हटले होते, मी तेव्हाच बाबाला म्हणलो होतो मी पुन्हा येईन. आणि मी पुन्हा आलो. तेव्हा म्हणलो होतो का नाही बाबा मी पुन्हा येईन, आता नाही शक्य पण पुन्हा येईन. आणि मी आता आलो. हे आता रिंगणात आपलं एक सांगितलं. विचार संपला. पुन्हा एकदा झालेली सेवा दत्तप्रभूच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोले ले गुरे जय विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोली ले गुरे वेडे वाकोडे उत्तरे पराज महाराज. खाली बसा 2 मिनिटं. उद्या काय होणार आहे, उद्याचं कुणाचं कीर्तन आहे, पराज महाराज ऐकून जा. जाने